डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका यांसारख्या आजारांपासून जगाला वाचवण्यासाठी जर कोणी तुम्हाला सांगितलं की आकाशात आणखी कोट्यवधी डास सोडले जाणार आहेत, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? सामान्यतः डासांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात, पण आता एक असा प्रयोग समोर आला आहे ज्यामध्ये तब्बल 3.2 कोटी डास मुद्दाम वातावरणात सोडण्याची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग कोणतीही औषधे, कीटकनाशके किंवा जनुकीय बदल न करता डासांची संख्या कमी करण्याचा दावा करतो आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पामागे आहे जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक, ती म्हणजे गुगल. पण हे डास नेमके कोणते आहेत? त्यांना वैद्य डास असे का म्हटलं जातं आणि खरंच हे डास डेंग्यू सारख्या धोकादायक आजारांवर नियंत्रण मिळवू शकतात का? चला जाणून घेऊया विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने डासांविरुद्ध सुरू झालेल्या या अनोख्या मोहिमेबद्दल. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. ब्रिटनमधील द गार्डियन या वृत्तपत्राच्या माहितीनुसार गुगलने कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये पुढील 2 वर्षात तब्बल 3.2 कोटी विशेष नर डास सोडण्याची योजना मांडली आहे. या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी अमेरिकेची पर्यावरण संरक्षण संस्था म्हणजेच EPA सार्वजनिक अभिप्राय घेत होती. आता या योजनेला मंजुरी मिळते का याकडे अनेकांचं लक्ष लागले आहे. दरवर्षी जगभरात लाखो लोक डेंग्यू, झिका, पिवळा ताप, चिकनगुनिया आणि इतर डासजन्य आजारांना बळी पडतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा डासांमुळेच सर्वाधिक मानवी मृत्यू होतात. डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आजवर अनेक उपाय वापरण्यात आले. कीटकनाशकांची फवारणी केली गेली, साचलेले पाणी नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, पण या पद्धतींना अनेक मर्यादा आहेत. कीटकनाशकांमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शिवाय कालांतराने डास त्यांच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती विकसित करतात. दुसरीकडे प्रत्येक साचलेल्या पाण्याचा स्रोत शोधणे आणि नष्ट करणे जवळपास अशक्य आहे. म्हणूनच संशोधकांनी एक वेगळाच मार्ग निवडला आहे. या प्रयोगात वापरले जाणारे डास हे फक्त नर डास असतील. महत्वाची गोष्ट म्हणजे नर डास माणसांना चावत नाहीत आणि रोगही पसरवत नाहीत. या नर डासांमध्ये ओल्बाकिया नावाचा नैसर्गिक जीवाणू असतो. जेव्हा हे नर डास मादी डासांसोबत प्रजनन करतात तेव्हा तयार झालेली अंडी उबत नाहीत. याचा परिणाम असा होतो की पुढील पिढीत डासांची संख्या कमी होत जाते. कालांतराने त्या भागातील डासांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते. विशेष म्हणजे या प्रक्रियेत कोणतीही विषारी रसायने वापरली जात नाहीत. तसेच डासांमध्ये कोणताही जनुकीय बदलही केला जात नाही. त्यामुळे ही पद्धत तुलनेने अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मानली जाते. ही कल्पना नवीन नाही. 2018 पासून सिंगापूरमध्ये प्रोजेक्ट ओल्बाकिया नावाचा उपक्रम राबवला जात आहे. तेथे दर आठवड्याला लाखो निर्जंतुक डास सोडले जातात. या प्रकल्पाच्या अहवालानुसार डास सोडल्यास सुरुवात केल्यानंतर केवळ 6 ते 12 महिन्यात स्थानिक डासांची संख्या 80 ते 90% कमी झाली. इतकंच नाही तर डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही 70%हूनही अधिक घट दिसून आली. गुगलचा सध्याचा भर एडिस इजिप्ती या डासांच्या प्रजातीवर आहे. हीच प्रजाती डेंग्यू, झिका, पिवळा ताप आणि चिकनगुनिया यांसारख्या धोकादायक आजारांचा प्रसार करते. मात्र या प्रकल्पानुसार काही आव्हानेही आहेत. कोट्यावधी डासांचे संगोपन करणे, त्यामध्ये नर आणि मादी यांच्यात अचूक फरक ओळखणे आणि योग्य ठिकाणी फक्त नर डास सोडणे हे अत्यंत गुंतागुंतीचे काम आहे. यासाठी गुगल कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि कम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या तंत्रज्ञानामुळे डासांची जलद आणि अचूक वर्गवारी करणे शक्य होत आहे. डासांशी लढण्यासाठी जगभरात अनेक उपाय शोधले जात आहेत, पण विषारी रसायनांऐवजी नैसर्गिक जैविक उपायांचा वापर करून डासांची संख्या कमी करण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यात डेंग्यू सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो. पण तुमचं मत काय आहे? 3.2 कोटी डास हवेत सोडण्याचा हा प्रयोग मानवजातीसाठी फायदेशीर ठरेल की यामुळे काही नवीन धोके निर्माण होऊ शकतात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रोचक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.